आता एक मोठी बातमी मुंबईकरांसाठी। मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने धावतीये। घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे मात्र मोठे हाल झाले। मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतीये। परळ घाटकोपर ठाणे स्टेशनवर तोबा गर्दी झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे ही 20 ते 30 मिनिटे उशिराने धावतीये। परळ घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांनी आता तोबा गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी भूषण शिंदे। भूषण, आता मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने धावती अशी माहिती समोर येते। मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 ते 30 मिनिटांना उशिरा धावतीये। काय अधिक माहिती या संदर्भात? नक्कीच अंकिता, साधारण संध्याकाळच्या वेळेस ठाकुर्ली या रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हरहेड वायर ब्रेक झाली आणि त्यामुळे कुठेतरी मध्य रेल्वे संपूर्ण विस्कळीत झाली। ती ओव्हरहेड वायर जिकडे जो बिघाड झाला होता ती दुरुस्ती करण्यात आली, मात्र त्या दुरुस्ती दरम्यान साधारण 4 ते 1.5 तासाचा वेळ गेला आणि या संपूर्ण 4 ते 1.5 तासाच्या वेळ लागल्यामुळे कुठेतरी मध्य रेल्वे संपूर्ण विस्कळीत झाली। सीएसच्या दिशेने येणाऱ्या सर्व ज्या लोकल होत्या त्या कुठेतरी उशिरा धावायला लागल्या, त्यामुळे आता कुठेतरी संपूर्ण जो मध्य रेल्वेचा जो संपूर्ण जो वेळापत्रक आहे ते कुठेतरी आपल्याला संपूर्ण विस्कळीत झालेला पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे सध्या तरी अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहे, त्यामुळे जे चाकरमानी आहेत, जे कामावरून घरी जाणारे परतणारे जे नागरिक आहेत त्यांना कुठेतरी मनस्ताप होताना पाहायला मिळत आहे। सध्या तरी परळ रेल्वे स्थानक असेल, दादर रेल्वे स्थानक असेल किंवा कुर्ला घाटकोपर या संपूर्ण रेल्वे स्थानका दरम्यान आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे। नक्कीच भूषण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।